जाहीर मेळाव्यात मंत्री उदय सामंत यांनी पदाधिकाऱ्यांना झापले. गटबाजी खपवून घेणार नसल्याचा दिला इशारा. मंत्र्यांपेक्षा पदाधिकारी कॅबिनेटवेळी मुंबईत हॉटेल बुक करून राहत असल्याची व्यक्त केली चिंता. जिल्ह्यात पक्षामध्ये मतभेद वाढत चाललेले आहेत. गटबाजीचे प्रदर्शन घडवून पक्ष मोठा होणार नाही. पक्षातील गटबाजी संपली पाहिजे, ती अजिबात खपवून घेतली जाणार नाही. सर्व मतभेद मिटवा आणि कामाला लागा, असा सज्जड दम शिवसेनेचे नेते उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पदाधिकाऱ्यांना भरला आहे. शिवसेनेच्या सांगली पलूस कडेगाव मतदारसंघातील पदाधिकारी आणि BLA आढावा बैठक येथील माळी मंगल कार्यालयात पार पडली. या बैठकीत उदय सामंत बोलत होते. बैठकीला लोकसभा संपर्क प्रमुख योगेश जानकर, डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील, जिल्हा प्रमुख संजय विभूते, आनंदराव पवार, मोहन वनखंडे, ज्योती दांडेकर, सुनीता मोरे आदी पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत उदय सामंत यांनी गटबाजीवरून पदाधिकाऱ्यांना चांगलेच बोल सुनावले. उदय सामंत यांनी म्हटले की जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी काय करतात याचा सर्व आढावा माझ्या यंत्रणेमार्फत मी घेतो. पक्षासाठी कोण काम करतंय याची जंत्री माझ्याकडे असते. माझे नाव अमुक नंबरला, त्याचे नाव तमुक नंबरला, कोण मोठा कोण छोटा यापेक्षा पक्षाचा कार्यकर्ता म्हणजे नंबर 1 समजून काम करा. शिवसेना पक्ष सर्वसामान्यांचा आहे. सगळ्यांनी कुटुंब म्हणून एकत्रित काम करणं आवश्यक आहे. पण पक्षात गटबाजीचे प्रदर्शन जास्त सुरू आहे. त्यामुळे शिवसेना पक्ष मोठा होणार नाही. पक्ष वाढवताना गटबाजी चालणार नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या मार्गावर चालले तर शिवसेना राज्यात मोठी होईल. त्यामुळे आपापसातील मतभेद मिटवा, असा दम भरला आहे. आजची घटना बघितल्यानंतर एक लक्षात येतं, या संपूर्ण परिसरामध्ये आपल्या शिवसेनेची ताकद आहे. वंदनीय बाळासाहेबांचा विचार पुढे घेऊन जाणारा हा परिसर आहे आणि त्यांच्या नंतर तो विचार ते पुढे घेऊन जातात त्या माननीय एकनाथ शिंदे साहेबांवर प्रेम करणारी जनता ही सांगली जिल्ह्याच्या संपूर्ण भागामध्ये आहे. परंतु आपण त्यांच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. हे आपण नक्की पोहोचू शकतो, परंतु त्यांच्यापर्यंत पोहोचत असताना आपल्यामध्ये मतभेद आपण सगळ्यांनी बाजूला ठेवायचा. कोण मोठा आहे, कोण छोटा आहे, कोणाचं 1 नंबरला नाव आहे, कोणाचं 2 नंबरला नाव आहे, कोणाचं 4 नंबरला नाव आहे. याच्यापेक्षा मी शिंदे साहेबांचा कार्यकर्ता आहे, शिवसेनेचा कार्यकर्ता आहे, म्हणजेच मी नंबर 1 कार्यकर्ता आहे एवढं जरी प्रत्येकाला माझं नाव किती नंबरला आहे याची चर्चा देखील बैठकांमध्ये होणार आहे. शेवटी आपल्याला पक्षाची संघटना वाढवत असताना एक कुटुंब म्हणून वाढवायची आहे. कुटुंबातल्या लोकांना जसं आपण समजून घेतो, कुटुंबामध्ये देखील वाद असतात, परंतु कुटुंबातले वाद जसे आपण सामंजस्यपणाने सोडवतो, 4 भिंतींच्या आत सोडवतो आणि आपलं कुटुंब मजबूत करतो, तसंच शिवसेनेचं कुटुंब, त्याचे कुटुंब प्रमुख माननीय एकनाथ शिंदे साहेब आहेत, ते कुटुंब आपल्याला मजबूत करायचे आहे. आणि आज व्यासपीठावरच्या सगळ्या नेते मंडळींना मला सूचना विनंती करायची आहे की माझ्यापासून सगळ्यांचं जे अस्तित्व आहे ते यांच्यामुळे आहे. हे जर तुमच्या समोर नसतील, तुमच्याबरोबर नसतील तर तुमच्या नेतृत्वाला, तुमच्या पदाला किंमत शून्य आहे. त्याच्यामुळे स्वतःला जपण्यापेक्षा आपण कार्यकर्त्यांना जपलं पाहिजे. स्वतःमध्ये वाद चव्हाट्यावर आणण्यापेक्षा आपण कार्यकर्त्यांना ताकद दिली पाहिजे. आपले वाद ज्यावेळी चव्हाट्यावर येतात त्यावेळी त्याचा फायदा समोरचा घेत असतो. एवढं जर अजून तुम्हाला कळत नसेल तर तुम्ही अजून शालेय शिक्षण घेण्याची आवश्यकता आहे, असं माझं एक कार्यकर्ता म्हणून मत आहे. शालेय शिक्षण म्हणजे काय? पहिली, दुसरी, तिसरी, चौथी काढणं आवश्यक आहे. ज्युनियर पासूनच कामाला लागलं, कारण शेवटी आपल्यामध्ये जे मतभेद आहे ते आपल्यामध्ये मतभेद चव्हाट्यावर आणून लोकांना त्याचं प्रदर्शन दाखवायचं. मी किती मोठा आहे, मी किती छोटा आहे, मी माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या किती जवळच आहे हे प्रदर्शन मांडायचं. यानं काही शिवसेनेची संघटना होणार आहे. आज कदाचित आम्ही व्यासपीठावर असतो, परंतु पुढच्या 2 महिन्यामध्ये खालचा देखील बदल पोहोचू शकतो अशी यंत्रणा शिकण्याचा जे खाली जे सर्वसामान्य माझ्या महिला भगिनी बसलेले आहेत, माझे युवा कार्यकर्ते बसलेत, माझे ज्येष्ठ कार्यकर्ते बसलेत, ते शिवसेनेवर प्रेम करणार आहेत. त्यांची निष्ठा जर एकनाथ शिंदे साहेबांवर असेल, त्यांचं काम जर तुमच्यापेक्षा प्रामाणिक असेल तर आपल्यातले 2-4 लोक खाली जाऊ शकतात आणि खालच्यातले 2-4 लोक वर येऊ शकतात. हे देखील योग्य आपण आपल्याला शिंदे साहेबांचा शिवसेना पक्ष वाढवायचा आहे. त्याच्यामुळे तो शिवसेना पक्ष वाढवत असताना याच्या पुढे गटबाजी चालणार नाही.
याच्या पुढे स्वतःमध्ये जर काही मतभेद असतील आपल्यामध्ये ते 4 घंटेच्या आत आपण सोडवले पाहिजे. त्याचं वर्तमानपत्रात प्रदर्शन करण्याची काही आवश्यकता नाही. मी प्रत्येक मतदारसंघामध्ये जिल्ह्यामध्ये जात असताना पदाधिकाऱ्यांनी 2-4 दिवसापूर्वीच्या बैठका घेतल्या दोघेची. त्याचा आढावा माझ्या याकडे मार्फत घेत होता. कोण त्या बैठकीला उपस्थित होते, कोण त्या बैठकीला उपस्थित राहून नसल्यासारखे होते, कोण त्या बैठकीला उपस्थित राहून त्या बैठकीचा अहवाल त्यांनी समोरच्या लोकांना दिलाय, कोण त्या बैठकीला उपस्थित राहून कुणी वाद घातलाय हे मला तुम्हाला सांगायची गरज नाही. ही सगळी तत्त्वे माझ्याकडे असते आणि त्याच्यामुळं माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या 136 मतदारसंघामध्ये BLMचा आणि पक्षाचा आढावा घेण्याची जबाबदारी माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यानं माझ्यावर दिली आणि म्हणून आपण सगळ्यांनी एक कुटुंब म्हणून काम केलं पाहिजे.